दिलीप कुमार हा त्यावेळेचा सुपरस्टारच होता आणि तो विमानाने कुठेतरी निघाला होता आणि त्या पुढच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये बसला होता आणि नंतर एक एक पॅसेंजर येत होते, ते त्याला बघून नमस्कार करत होते, हस्तांदोलन करत होते. आणि त्याच्या बाजूला बसलेला एक माणूस होता, तो मात्र ढुंकूनही दिलीप कुमारकडे बघत नव्हता. आणि अखेर विमान भरलं, विमान उडालं, तर या शेजारचा माणूस आपल्याकडे ढुंकून बघत नाही याचं दिलीप कुमारला भयंकर वैषम्य वाटलं. कारण त्यावेळेचा तो टॉप स्टार होता. आज जसं तुम्ही शाहरुख खान किंवा काय म्हणता, सलमान खान असेल, कोण कुठचा कपूर असेल, तसा त्या काळातला दिलीप कुमार हा टॉपचा हिरो होता राज कपूर बरोबरचा होता. शेवटी अस्वस्थ होऊन दिलीप कुमारने त्या शेजारच्या माणसाशी बोलायला सुरुवात केली आणि त्याला विचारलं, तुम्ही मला ओळखत नाही का? तो म्हणाला, नाही. म्हणून मी दिलीप कुमार. बरं ठीक आहे मग. तर तो दिलीप कुमार आणखी हैराण झाला. दिलीप कुमार म्हटल्यानंतर तरी यांनी ओळखलं पाहिजे, पण तो बाजूचा माणूस ओळख पण दाखवत नव्हता. शेवटी दिलीप कुमारने त्याला सांगितलं, मी असा असा सिनेमामध्ये काम करतो, हिरो आहे, माझे एवढे एवढे चाहते आहेत, बघितलं येता जाताना सगळे लोक मला नमस्कार करत होते. म्हणून वा छान आहे. एवढे अत्यंत निरभ्रपणे तो शेजारचा प्रवासी म्हणाला, हे वा छान आहे, चांगलं आहे. तो म्हणाला, तुम्ही मला ओळखलं नाही. तो म्हणाला, मी सिनेमा बघत नाही. दिलीप कुमार खजील झाला आणि न राहून त्याने त्या शेजारच्या माणसाला विचारलं, तुम्ही काय करता, तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय? त्या माणसाने शांतपणे उत्तर दिलं, माझं नाव JRD टाटा. बस एवढंच. दिलीप कुमारने ही स्वतः आठवण एका मुलाखतीत सांगितली आणि त्याने सांगितलं, आपण किती छोटे असतो, आपण किती छोटे असतो आणि खोट्या अभिमानाने मोठे असतो हे मला त्या दिवशी कळलं की एवढा मोठा माणूस बाजूला बसलाय, त्याला येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी त्याच्याकडे ढुंकून बघितलं नाही आणि मला सगळे नमस्कार करत होते. मी किती हवेत गेलो होतो आणि माझ्यासारखे 100 दिलीप कुमार खिशात टाकून फिरू शकेल एवढा कर्तृत्ववान माणूस माझ्या बाजूला बसला होता आणि मी त्याला ओळखत नव्हतो याची मला लाज वाटली. हे मी मित्रांनो का सांगतोय लक्षात घ्या. का सांगतोय की या सगळ्याचं वैषम्य JRD टाटांना सुद्धा नव्हतं की हा माणूस आपल्याला ओळखत नाही. हा एवढा मोठा नट असून JRD टाटाला ओळखत नाही, ज्यांनी भारताच्या उद्योग क्षेत्राची पायाभरणी केली अशा घराण्याचा हा माणूस आणि एवढा सगळा टाटा समूहाचा प्रमुख, आणि हा पुढे आपल्याला ओळखत नाही याचं JRD टाटांना वैषम्य वाटलं नव्हतं. पण एवढे सगळे लोक नमस्कार करून जाताना शेजारी बसलेला प्रवासी आपल्याला ओळखत नाही याचं वैषम्य दिलीप कुमारला वाटलं होतं. पण तो माणूस दिलीप कुमार हुशार होता म्हणून त्याला आपली चूक कळली की आपण स्वतःला जेव्हा मोठे मानायला लागतो तेव्हा आपण खूप छोटे होऊन जातो.